सभा 50हून अधिक सभा या त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केल्या। काही सभांना त्यांना जाता आलं नाही, कारण सर्व ठिकाणी त्यांनीच सभांना यावं अशी कार्यकर्त्यांची आणि त्या ठिकाणच्या असणाऱ्या नागरिकांची मागणी असायची। मग त्या ठिकाणी प्रवासांमध्ये कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद करणं, कार्यकर्त्यांना मोटिवेट करणं, निवडणूक आपल्याला जिंकायची आहे त्यासाठी अथक प्रयत्न करा असे मार्गदर्शन करणं, या सर्व गोष्टी कार्यकर्ता म्हणून सातत्याने देवेंद्रजींनी या निवडणुकीमध्ये असं म्हटलं जातं सालाबादप्रमाणे हे सर्व करतच असतात। त्यामुळे त्यांनी सर्व ठिकाणी तशा निवडणुकांमध्ये सभाही घेतल्या आणि वेळ दिला। त्यामुळे हे यश जे आहे त्यांनी 1 वर्षामध्ये मुख्यमंत्री म्हणून त्यांचा असणारा महायुतीचा हा कालावधी, महायुतीचे सर्व नेते मंडळी की त्यांनी अतिशय पारदर्शकपणे केलेला कारभार, जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून घेतले गेलेले निर्णय आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणामध्ये झाला। आपल्याला सगळ्यांना मला सांगायला आनंद होतो, भारतीय जनता पार्टीने या 288 पैकी 236 ठिकाणी आम्ही नगराध्यक्ष आणि त्याचबरोबर विविध ठिकाणी नगरसेवक म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक आणि निवडणुकीमध्ये प्रत्यक्षपणे लढवली। या लढवलेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा अजूनही निकाल प्रलंबित जरी असले तरी सुद्धा 122 ते 134 ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षाचे उमेदवार हे विजयाच्या दिशेने जाताना दिसत आहेत। जवळजवळ 3000पेक्षा जवळपास असणारी संख्या जी आहे नगरसेवक म्हणून जिंकून येतानाही दिसते आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टी म्हणून हे मिळालेलं यश जे आहे, भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय देवेंद्रजी, आमचे प्रभारी या निवडणुकीसाठी असणारे चंद्रशेखरजी बावनकुळेजी आणि त्याचबरोबर सर्व मंत्रीगण की ज्या सर्व मंत्र्यांनी त्यांच्या त्यांच्या भागांमध्ये दिलेला वेळ, कार्यकर्त्यांबरोबर निवडणूक ही प्रत्यक्षात जाऊन त्या ठिकाणी लढली आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, सर्व जुने नवीन असे जिल्हाध्यक्ष, नव्याने सर्व जिल्हाध्यक्षांची झालेली नेमणूक आणि त्याचबरोबर जुने असणारे सर्व जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या पूर्ण टीम 1,06,000 बूथवरती असणारी ही महाराष्ट्रातील पूर्णच्या पूर्ण निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा छोट्यात छोटा बूथवरचा कार्यकर्त्यापासून शक्ती केंद्रापर्यंतच्या प्रत्येक कार्यकर्त्याने या निवडणुकीमध्ये
अतिशय ताकदीने परिश्रम केले. 51% लढाई, जसं अमित भाई नेहमीच सांगतात की ही 51% लढाई पार्लमेंट